5 दिवसापासून मांजरेकरवाडी जोगेश्वरी इथे 2 विकासकांमध्ये जी लढाई आहे त्याचा पूर्ण त्रास इथल्या स्थानिक रहिवाशांना सोसायला लागत आहे। गेले कित्येक वर्ष या 2 विकासकां इथे आले आहेत। विकास तर काही होत नाही, पण स्थानिक नागरिकांची इथे अक्षरशः छळवणूक होते। त्यातच इथे मेट्रोचं काम चालू आहे। मेट्रोच्या कामामुळे स्थानिक लोकांना प्रत्येक प्रश्नात अडचणी भेडसावत आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा 2 विकासक आले आहेत। ह्या दोन्ही विकासकांनी आपापली साईड चालू केली पाहिजे आणि नागरिकांना काय न्याय द्यायचा तो दिला पाहिजे। पण इथे श्रेष्ठ कोण ही लढाई चालू आहे आणि त्या लढाईचं तुम्ही आज जर बघत असाल, समोर इथे माती टाकली आहे, ही माती इथे टाकली आहे, ह्याच्या पाठी समोर कॅन डेव्हलपर तुम्ही बघत असाल, तिथे एक विकासक आहे, पण त्याच्या मागे जवळजवळ 60-65 लोकांची वस्ती आहे। त्याच्यात कित्येक लोक म्हातारे लोक आहेत जे दरवेळेला इथून त्यांना बाहेर जायला लागतं, हॉस्पिटलमध्ये जायला लागतं, इथे वस्तू घ्यायला बाहेर यायला लागतात आणि त्याच्यामध्ये ही माती टाकली, ही चिकट माती आहे। आज तुम्हाला माहिती आहे वातावरण कसं आहे, कधी पाऊस पडू शकतो। उद्या जर पाऊस पडला तर हा पूर्ण रस्ता बंद होणार। मग या 2 विकासकांमध्ये पब्लिकची छळवणूक का, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि माझा प्रशासनाला हा प्रश्न आहे, जर तुमच्याकडे कंप्लेंट येते तर तुम्ही त्याचं निवारण का करत नाही? तुम्हाला 5-5 दिवस का लागतात? 5 तासामध्ये हा विषय तुम्ही सोडवला पाहिजे। अच्छा, मी इथला स्थानिक शाखा प्रमुख म्हणून इथला भूमिपुत्र आहे। इथला स्थानिक शाखा प्रमुख पोलीस चौकीला मी लेटर पण दिलं आणि मी आज इथे लाक्षणिक उपोषण करणार होतो जेणेकरून प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी, पण स्थानिक पोलिसांनी माझी समजूत काढली आणि ह्यावरती आज तोडगा काढू म्हणून सांगितलं। आता वाजले 5, अजूनपर्यंत मला पोलीस चौकीतून पण फोन आला नाही आणि विषय जैसे थे वैसेच आहे। मग आम्ही लोकांनी दाद कोणाकडे मागायची? आज महाराष्ट्राचं अधिवेशन चालू आहे। अधिवेशनमध्ये कायदे तयार केले जातात, अधिवेशनमध्ये मुद्दे तयार केले जातात नागरिकांच्या सुविधेसाठी। आणि आज जर मांजरेकरवाडी जवळजवळ 3-4 हजार लोकांचा स्लमचा एरिया, त्यांना जर न्याय मिळत नसेल तर आम्ही लोकांनी जायचं कोणाकडे? आमचा वाली कोण आहे? विकासकांच्या पाठी राजकीय नेते उभे राहतात। बोरवली कांदिवलीचे आमदार इथले प्रश्न मांडतात, त्यांना इथल्या प्रश्नांची माहिती तरी आहे काय? ते इथले प्रश्न मांडतात अधिवेशनमध्ये। मग आम्हा लोकांना न्याय पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही लोक आज अधिवेशनमध्ये तुमच्या मार्फत माझा आवाज मी अधिवेशनमध्ये पाठवत आहे। आम्हा लोकांना न्याय हवे आहे। बिल्डरांची कामं करतील, कामं झाली पाहिजे, विकासाला आमचा विरोध नाही, पण हे विनाकारण श्रेष्ठ कोणी घ्यायचं, कोण कनिष्ठ कोण श्रेष्ठ, त्याच्या राजकारणामध्ये स्थानिक जनता भरडली जाते।